चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आपला केनोपनिषद चालू आहे आणि मागच्या वेळेस आपण तृतीय खंड जो आहे तो आपण सुरुवात केलेली होती। तृतीय खंडाची 2 खंड झाले, तेव्हा पहिल्या 2 श्लोक आपण केले होते, तर त्याची थोडीशी पुनरावृत्ती करून तेव्हा मुख्य तृतीय खंडाला आपण वळूया। तृतीय खंडाची जी सुरुवात केली त्याच्यामध्ये मी संबंध भाष्यामध्ये असं म्हणालो की पहिल्या प्रकरणामध्ये ब्रह्मतत्वाचं स्वरूप आणि रहस्य काय हे समजण्याकरता त्या ब्रह्मतत्वाच्या शक्तीचा एक सांकेतिक भाषेमध्ये एक विविध पद्धतीने त्याला स्पष्टीकरण दिलंय, त्याचं दिग्दर्शन केलंय। आणि त्याच्यानंतर जे दुसरा खंड झाला त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ही ब्रह्मज्ञानाची विलक्षणता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि तिथे असं सांगितलं की प्रथम प्रकरणाच्या वर्णनामध्ये जे ब्रह्मतत्वाचं स्वरूप आपल्याला जे आकलनात येऊ शकत असतं ते वस्तुतः त्याचे पूर्ण स्वरूप नाही आहे, तर ते पूर्ण स्वरूप आकलनात हे येत नसतं, पण आलं आहे असं वाटतं। हे पहिल्या प्रकरणात सांगितलं होतं आणि ते ते हेच ते ब्रह्मतत्वाचं महिमा असल्यामुळे हीच महिमा आहे की माणसाला असं वाटतं की आपल्याला कळालंय पण पूर्ण कळालेलं नसतं, हेच त्याची महिमा आहे। तेव्हा जीवात्मा मन प्राण इंद्रिय इत्यादी आणि त्याच्या अधिष्ठाता ज्या देवता आहेत त्या सर्वच या खऱ्या अर्थाने ब्रह्मशक्तीनेच प्रेरित झालेले असतात आणि ब्रह्मतत्वाच्या कारणानेच ते शक्तिमान होऊन कार्यक्षम होत असतात। ही वस्तुस्थिती आहे। तेव्हा ह्या वस्तुस्थितीला आता अधिक स्पष्ट करण्याकरता आपण ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये हे विविध दृष्टांताच्या माध्यमातून ही जी शक्ती आहे ही प्रत्येक इंद्रियांना किंवा प्रत्येक मन बुद्धी चित्त अहंकार या अंतःकरणातल्या प्रत्येक भागाला आणि सर्व देवदेवतांना सुद्धा ही ब्रह्मतत्वाचीच शक्ती प्राप्त होते आणि त्या शक्तीनेच हे प्रत्येक जण काम करतात। ते कसं काम करतात आणि त्यांनाही ते माहिती नसतं की आपल्यामध्ये हे ब्रह्मतत्व आहे आणि ब्रह्मतत्वाची जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे त्या शक्तीच्याच कारणाने आपण हे सर्व कार्य करू शकतो। हे साधारणपणे कुठल्याही व्यक्तीला कळत नाही आणि म्हणून ते तिथे परब्रह्म परमेश्वर हे त्या देवदेवतांना तुमच्यामध्ये माझी शक्ती आहे दाखवण्यासाठी ते अशा प्रकारचं इथे या खंडामध्ये ह्या दृष्टांताच्या माध्यमातून ते सांगतात की समग्र विश्वामध्ये जो कोणी प्राणी आहे आणि जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये जी शक्ती असते, जी शक्तिमानता, जे सौंदर्य आणि ते अतिशय प्रिय असं आपल्याला प्रतीत होत असतं आणि त्यांच्या जीवनामध्ये जी काही सफलता मिळत असते ती सर्वच ही त्या परब्रह्म परमेश्वराच्या एक अल्पांशाचाच महिमा आहे। तेव्हा अशा या यशप्राप्तीवर जर कोणी अहंकारित होत असेल तर मात्र त्याची फार मोठी ही चूक असते, कारण त्याला ज्ञान नसतं की आपल्या माध्यमातून प्रत्यक्ष परब्रह्म परमात्माच काम करतोय आणि त्याला असं वाटतं की माझ्यामुळेच मला ही यश मिळतं, माझा पराक्रमामुळेच मला यश मिळतं असं त्याला वाटतं। तेव्हा या परब्रह्म परमेश्वराने या देवतांच्या साठी सुद्धा काहीतरी निमित्त करून तिथे असुरावर विजय प्राप्त केलेला असतो। आता सूर आणि असुर देवदेवता आणि दानव यांच्यामध्ये जे काही युद्ध होतं त्या युद्धामध्ये सुद्धा त्या प्रत्येक देवतांमध्ये तो परब्रह्म परमेश्वरच असतो आणि त्याच्याच शक्तीने ते युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये जो काही विजय मिळतो तो खऱ्या अर्थाने त्या परब्रह्म परमेश्वराचाच विजय असतो। पण ह्या इंद्रादी देवदेवतांना ह्याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांना परमेश्वराचं फारसं महत्व नसतं आणि त्यांचा अहंकार असा म्हणजे बळावला जातो आणि मग ते त्यांना असं वाटतं की त्यांचाच विजय झालेला आहे। पण ही खरोखर ही परमेश्वराचीच महिमा आहे हे समजणं खूप आवश्यक आहे असं आपण मागच्या वेळेस पहिल्या श्लोकात पाहिलं होतं। आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे दुसऱ्या श्लोकामध्ये हा संदर्भ घेऊन आपण असं म्हटलं होतं की हे अतिशय हे प्रसिद्ध आणि सिद्ध आहे की सर्व काही देवदेवतांचा जो अहंकार आहे तो अहंकार अज्ञानामुळेच झालेला आहे। त्या परब्रह्म परमेश्वराने त्या देवतांचा तो अहंकार पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण यांच्यावर कृपा केली पाहिजे आणि त्यांचा हा अहंकार नष्ट केला पाहिजे
असं त्या परमेश्वराला असं वाटलं, त्याच्या अंतःकरणामध्ये हा अहंकार पाहूनच दया निर्माण झाली, की हा अहंकार दूर झाला तरच ह्यांची उत्तम गती होऊ शकते, अन्यथा यांचं अधःपतन होईल असं परमेश्वराला वाटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो ठरवतो की आता ह्या सर्व देवदेवतांचा जो अहंकार आहे आणि अहंकाराच्या कारणाने होणारं जे अधःपतन आहे, हे अधःपतन हे आपल्याला घालवणं आवश्यक आहे. आणि म्हणून तो आता यक्षाच्या रूपात येऊन प्रगट होतो ह्या देवतांसमोर. आणि तो पुढची जी कथा आहे ती फार सुंदर आहे, की त्या देवदेवतेच्या समोर हा यक्षाच्या रूपात जो प्रगट होतो आणि ते प्रगट झाल्यानंतर तो त्या ठिकाणी नुसता उभा असताना देवदेवता पाहतात तिथे. आणि इंद्र हे जे प्रमुख देवतांचे प्रमुख राजे आहेत, त्या इंद्राने देवदेवतांना पाहून सांगितलं की अरे हा यक्ष कोण आलाय. म्हणून प्रामुख्याने त्यांनी पहिल्यांदा अग्निदेवास सांगितलं की हे जातवेदा, तुम्ही जाऊन ह्या बाबतीत जाणून घ्या आणि त्या यक्षाची यथायोग्य अशी ही माहिती काढा की हा दिव्य यक्ष नेमका आहे तरी कोण. त्यावेळेस त्याच्यावर अग्निदेवतांनी उत्तर दिलं, हो मी निश्चितच जाईन. आणि कोण यक्ष आहे याची सगळी, कारण तो त्याला जातवेद असं जे म्हटलेलं आहे ना, म्हणून ज्याला वेदाचं सर्व ज्ञान आहे, ज्याला सर्व प्रकारे ही प्रत्येक गोष्टीचं हे ज्ञान असतं, म्हणून त्याने इंद्राने पहिल्यांदा या अग्निदेवताची निवड केली की तू जा आणि तू हे पाहून ये की नेमकं ह्याचं नेमकं स्वरूप काय, हा यक्ष जो आहे याचं नेमकं काय, कुठून आलेला आहे, कोणत्या उद्देशाने आला आहे आणि याचं काय स्वरूप आहे, ही सर्व माहिती ही तू पाहून घे. अशा प्रकारे इथे या अग्नीला सांगितलं. त्याच्यानंतर हे 3 श्लोक झाले. त्याच्यानंतर मग अग्नी असं म्हणतात की मी निश्चित जाईन आणि हे मी निश्चित कार्य करेन. आणि असं म्हटल्याबरोबरच अग्निदेव हे धावतच गेले आणि अग्निदेवास त्या दिव्य यक्षाने असे विचारले की तू कोण आहेस. अग्नीनं विचारलं, असं उत्तर दिलं की मी मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही, मी प्रसिद्ध असा अग्निदेव आहे आणि तोच तो जातवेद ज्याला प्रसिद्ध नामाने जो प्रसिद्ध आहे तोच तो मी अग्निदेव आहे, असं अग्निदेवाने त्याचं उत्तर दिलं. तेव्हा त्याच्या आशयामध्ये असं सांगितलंय की अग्निदेवाने असा विचार केला की ह्यात ह्यात कोणतं मोठं कार्य आहे की त्या यक्षदेवाला कोण आहे तो हुडकून काढण्यामध्ये. मला संबंध जगाचं माहिती आहे, प्रत्येक वस्तूची मला माहिती आहे, प्रत्येक जीव मात्राची माहिती आहे. तेव्हा हा यक्ष कोण आहे हे समजणं माझ्याकरता काही कठीण नाही. असं पहिल्यापासूनच म्हणजे अहंकाराची सुरुवात आहे की मला सगळं कळतं, मला सगळं ज्ञान आहे. अशा प्रकारची जी जाणीव असते ना, तिथे त्या जाणीवेच्या पाठीमागे तो अहंकारच असतो. म्हणून तो अग्निदेव म्हणतो की हे काही फार कठीण कार्य नाही. म्हणून तो अग्निदेव अतिशय वेगाने त्या यक्षाच्या समीप येतो आणि अग्निदेवाला आपल्या समीप आलेलं पाहून यक्षाने प्रश्न विचारला. आता खरं सांगायचं म्हणजे अग्नी तिथे गेला कशा करता, यक्ष कोण आहे हे पाहण्याकरता. परंतु त्या यक्षाच्या जवळ गेल्यानंतर तो दिंगमूढ झालेला आहे आणि तो यक्ष त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्ही कोण आहात. म्हणजे गेलो आपण कशा करता की ह्यांची माहिती काढ. जसं एखाद्या समजा पोलीस इन्स्पेक्टरनी चोरांना पकडण्याकरता म्हणून त्या चोराच्या जवळ जावं आणि चोराने म्हणावं की तुम्ही कोण आहात. म्हणजे खरी ही माहिती त्या चोराची घेण्याकरता तो जातो की कोण आहेस बाबा, तू कुठून आलायस हे विचारायचं होतं. पण तो चोरच त्याला विचारतो की तू कोण आहेस. असं जसं एखादी घटना आपण कल्पना केली तर त्या घटनेसारखीच इथे घटना, हा यक्ष परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर त्या यक्षाच्या रूपात आलाय आणि तो तो तर खरा म्हणजे सर्वांना जाणणार आहे. आणि अग्निदेवताला वाटतं की हाच सर्वांना जाणणार आहे. आणि अग्निदेव जसा त्याच्या जवळ जातो तेव्हा अग्निदेवाला त्याने विचारलं की तू कोण आहेस बाबा. तेव्हा अग्निदेवाने असा विचार केला की माझ्यासारखा एवढा तेजपुंज असा स्वरूप असणारा आणि जिथे ज्या ठिकाणी अग्निदेवाला सर्व ओळखतात आणि तो स्वतःशी म्हणतो की माझ्यासारखा तेजपुंज स्वरूप असलेला या अग्नीस या या
प्रसिद्ध असणाऱ्या या अग्नीस जातवेदास कोण ओळखत नाही, सर्वच ओळखतात. तेव्हा या यक्षाने मला कसं काय ओळखलं नाही म्हणून त्यालाच उलट आश्चर्य वाटतं. आणि म्हणून अग्नी अतिशय तप्त होतो, उत्तेजित होतो. आणि मग त्या प्रश्नाला उत्तर देत असताना अग्निदेव म्हणतो की हे तुला कसं काय माहिती नाही, मी तर प्रसिद्ध असलेला हा अग्नी आहे आणि माझे गौरवपूर्ण आणि रहस्य नाव सुद्धा हे जातवेद आहे, हे सर्व ब्रह्मांडात सर्वांना माहिती आहे आणि तुला कसं काय माहिती नाही. तेव्हा यक्षरूपी ब्रह्माने अग्नीला विचारले, यक्षरूपी असलेला जो ब्रह्मतत्व आहे त्या म्हणजेच परमेश्वर तत्व आहे, त्याने अग्नीला विचारलं. काय विचारलं आपण श्लोक पाहूया. तस्मिन् त्वयि किम वीर्यमिति अपिदम सर्वं दहेयं यदिदं पृथ्वीव्यमिति. तस्मिन् त्वयि किम वीर्यम इति अपि पृथ्वीव्याम यत इदम इदम सर्वं दहेयम इति. तेव्हा तिथे ब्रह्मदेव म्हणतो की वरील नाम धारण करणाऱ्या, म्हणजे कुठलं नाम, जातवेद असं नाम धारण करणाऱ्या तुला म्हणजे अग्नीला, हे अग्नीमध्ये, अशा या तुझ्यासारख्या अग्नीमध्ये नेमकं काय सामर्थ्य आहे हे मला दाखव. तेव्हा अग्नीने असं उत्तर दिलं की मी जर इच्छा केली तर पृथ्वीवर जे काही आहे त्या सर्वाला जाळून टाकण्याचं, जाळून भस्म करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. म्हणजे आधी तर तू कोण आहे असं म्हणून त्याचा अपमान केला, की जो सर्वप्रसिद्ध तो जातवेद असताना तू कोण आहे विचारलं. नंतर त्याने सांगितलं की मी असा असा सुप्रसिद्ध जातवेद अग्निदेव आहे. त्याच्यावर पुन्हा आणखीन अपमान करण्याकरता, ठीक आहे तू अग्नी आहेस पण तुझ्यामध्ये कोणतं सामर्थ्य आहे बाबा. त्यावेळेस तो अजूनच उत्तेजित झाला अग्नी आणि तो म्हणाला की मी जर ठरवलं तर मी या पृथ्वीवर असलेल्या सर्व काही असणारे जे वस्तू आहे, पदार्थ आहेत, जे काही अस्तित्व तुम्हाला दिसतं त्या सर्वांना जाळून भस्म करण्या इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, असा मी तो अग्नी आहे आणि असं हे माझं सामर्थ्य आहे, असं तो अग्नी जो आहे तो अतिशय गर्व आणि अहंकाराने युक्त होऊन निवेदन करून म्हणाला. आणि ब्रह्मतत्व म्हणजे परब्रह्म परमेश्वराने मात्र अजाणपणे म्हणाले की ठीक आहे तुम्ही अग्नी देवता आहात पण आणि जातवेदा या नावाने प्रसिद्ध आहेत, तेव्हा सर्वांचं ज्ञान प्राप्त असणारे तुम्हीच आहात का. आता खरं म्हणजे जातवेद म्हटल्यानंतर सर्वांचं ज्ञान प्राप्त करणारे तेच आहेत, पण पुन्हाही तो प्रश्न विचारला आणि मग म्हणाले की ठीक आहे हे असूही शकतं, त्यामुळे ही गोष्ट फार छान आहे, फार उत्तम गोष्ट तुम्ही मला सांगितली, पण आता हे तर सांगा की तुमच्यामध्ये कोणती शक्ती आहे, काय सामर्थ्य आहे आणि तुम्ही नेमकं काय करू शकता. ह्या प्रश्नावर अग्नीने पुन्हा गर्व आणि अहंकारासहित उत्तर दिलं की मी काय करू शकतो हे आपण जाणू इच्छिता काय. अरे मी जर इच्छा केली तर या साऱ्या भूमंडळामध्ये जे काही दृश्यमान दिसत आहे त्या सर्वांनाच मी जाऊन भस्मसात करून राखेचा ढीग करू शकतो. म्हणजे अहंकार निर्माण झाल्यानंतर मनुष्य काय म्हणजे काय काय म्हणू शकतो माणूस की मी काय करू शकतो, म्हणजे कोणाचं तरी मी भलं करू शकतो, कोणाचं तरी मी कल्याण करू शकतो असं सांगायच्या ऐवजी मी सर्वांना जाळून भस्मसात करू शकतो. म्हणजे काही काही वेळेला आपण म्हणतो ना की बाबा अमुक अमुक यांचं घर कुठे आहे बाबा, तर त्यांचं घर अहो आमच्या त्या घराच्या अगदी जवळ आहे. किती जवळ आहे, तर त्यांच्या घरात जर त्यांचं घर जर पेटलं तर आम्ही इथून पाहू शकतो. म्हणजे असं उत्तर देणं तर जवळ आहे म्हणून एवढं सांगा ना, पण ते सांगताना त्यांच्या घराला जर आग लागली तर आम्ही पाहू शकतो, इतकं जवळ घर आहे. तर तसंही अग्नीने म्हटलं की तुझ्यात काय सामर्थ्य आहे बाबा. तर त्याने असं सामर्थ्य सांगायला पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये या ब्रह्मांडाचं कल्याण होईल. पण तसं न सांगता तो काय म्हणाला की माझ्यात असं सामर्थ्य आहे की मी ह्या पूर्ण पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टीला जाळून टाकू शकेन, असं हे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. असं सांगितल्यावर पुढे आता हे परब्रह्म परमेश्वर हे आता पुढे काय म्हणताय ते बघा पुढच्या श्लोकामध्ये. तस्मै तृणम धावेत दहेती तदुप्रेयात सर्वजवेन तन्न शशांक दग्धुम सतत एव निववृत्ते नैतत नैत दशकम विज्ञातुम यदेतद्य क्षमिती. अन्वय असा की तस्मै तृणम निदधौ एतत् दह इति सहा सर्वजवेन तत् उपप्रेयात तत् दग्धुम न एव शशांक ततः निववृत्ते एतत् विज्ञातुम न अशकम एतत्
यक्षम यत इति. आता यक्षाने त्याच्या पुढची जी काही गोष्ट सांगितली ती अजूनही विलक्षण आहे. म्हणजे पहिल्यांदा विचारलं की तू कोण आहेस, मग विचारलं की तुझी काय सामर्थ्य आहे, आणि मग जेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं माझं सामर्थ्य सगळं ब्रह्मांडाला तू मी हे जाळून टाकू शकतो, त्याच्यावर आता यक्षाने त्याची किती थट्टा केली पुढे ते बघा. तेव्हा त्या दिव्य यक्षाने त्या अग्निदेवाच्या समोर एक गवताची वाळलेली काडी ठेवली आणि त्यानंतर तो यक्ष म्हणाला की या गवताच्या काडीस तू जाळून दाखव. तेव्हा अग्नीने आपली पूर्ण शक्ती लावून त्या गवताच्या काडीवर तो तुटून पडला आणि त्या काडीत जाळण्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य राहिले नाही, असं त्याच्या लक्षात आलं की आपण ही साधी काडीही जाळू शकत नाही, असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर तो अतिशय लज्जित होऊन तो परत फिरला व देवतांसमोर जाऊन बोलला की या यक्षाचे संबंधित जाणण्यात मी तर असमर्थ झालोच, आणि वस्तुतः हा दिव्य यक्ष नेमका कोण आहे हे मी जाणू शकलो नाही, आणि त्याच्याशिवाय माझ्यामध्ये असलेलं जे सामर्थ्य आहे तेही संपलेलं होतं. म्हणजे बघा प्रसंग, बघा तुम्ही की प्रसंग म्हणजे एकानंतर एक त्याची अपमान करून त्याची थट्टा करत करत शेवटी सांगितलं की ठीक आहे बाबा, तुझं सगळं ब्रह्मांड जाणण्याची तुझ्यामध्ये ती मोठी क्षमता आहे, तेव्हा जर एवढी जर मोठी क्षमता असेल तर ही गवताची काडी तू जाळू शकतोस. म्हणजे समजा एखादा मनुष्य पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला आहे आणि त्याने सांगितलं की बाबा मी असं असं मी रसायनशास्त्रामध्ये मी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, आणि त्याला जर तुम्ही म्हटलं की बाबा ठीक आहे, ऑक्सिजनचा काय फॉर्म्युला आहे बाबा, हायड्रोजनला काय म्हणतात, असं सांगायला गेलो, विचारलं त्याला, आणि तोच म्हणाला की हे तर फार प्रायमरी ह्याच्यामध्ये क्लासमध्ये विचारला जो प्रश्न, तर ह्याची व्हॅलेन्सी किती आहे, हा फारच प्रायमरी प्रश्न आहे हा. अरे पण ठीक आहे, प्रायमरी असलं तर याचं उत्तर तर दे. पण मोठं आश्चर्य वाटतं की कधी कधी याचं उत्तर जे आहे ना, की प्रायमरी जो प्रश्न असतो तो त्याचं उत्तर जे आहे हे पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना सुद्धा ते म्हणतात ते आम्ही फार पूर्वी शिकलेलं आहे, त्यामुळे आता फारसं लक्षात नाही. तसं अगदी त्या प्रकाराने इथे अग्नी म्हणतो की सगळ्या ब्रह्मांडाला जाळण्याची क्षमता आहे, तर मग ठीक आहे बाबा, एक वाळलेली गवताची काडी समोर ठेवली, ही तर जाळून दाखव. तेव्हा त्याला फारच असं वाटलं की हे माझा अपमान आहे फार, की माझं सामर्थ्य केवढं आहे आणि मला काय सांगता येत हे की काडी जाळायला सांगा. मग असं सांगितल्यावर तो त्वेषाने उठतो आणि म्हणतो की बॉ ठीक आहे, मी ही काडी जी आहे त्वरित जाऊन दाखवेन. म्हणून ही अग्निदेवतांची ही जी गर्भोक्ती आहे ना, की ही सर्व सत्ता शक्ती ही परमेश्वराने मला दिलेली आहे ह्याची जाणीवच नाही त्याला, आणि तो त्या शुष्क काडीकडे ठेवून काय म्हणाला की तुम्ही तर सर्वांनाच जाऊ शकता, तेव्हा थोडक्या ज्या शक्तीचा वापरून करून या शुष्क गवताच्या काडीला तर जाऊन दाखवा. तेव्हा अग्निदेवाला वाटले की हा तर आपला खरोखर अपमान आहे, आणि तर सहजच हे तर आपण सहजच करू शकतो, आणि असं गृहीत धरून त्याने तो काडीजवळ त्वेषाने गेला आणि त्या त्या काडीस जाळण्याची इच्छा केली आणि प्रयत्नाला सुरुवात केली. आणि आपल्यामध्ये असलेली जी काही शक्ती आहे जाळण्याची ती संपूर्ण लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षुल्लक गवताच्या काडीला तो जाळू शकला नाही. अशी ही घटना आहे. तेव्हा आपली सर्व शक्ती एकवटून सुद्धा या काडीला जाळण्याचा जो काही प्रयत्न केला तो प्रयत्न हा अपयशी ठरला. सर्व शक्ती वापरायचा प्रयत्न मात्र केला, पण त्याला अपयश मिळालं. आणि हे अपयश पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं की असं माझ्याकडनं कसं काय झालं की मी काडीला जाळू सुद्धा शकलो नाही, की ज्या ब्रह्मांडाला जाळण्याची माझी शक्ती एवढं सामर्थ्य आहे, तर मी काडीला का जाळू शकलो नाही. याचं त्याला खूप आश्चर्य वाटलं, आणि नुसतंच आश्चर्य नाही वाटलं तर तो लज्जित झाला, त्याला लाज वाटली आपली स्वतःची, की आजपर्यंत मी जी काही स्वतःबद्दलची कल्पना केली होती ती फोल ठरली, आणि हा कश्चित यक्ष कोण आहे माहिती नाही, पण त्याच्या समोर माझं सगळी शक्ती ही पूर्ण निष्प्रभ झाली, शून्यवत झाली अगदी, आणि त्या शक्तीचा काही उपयोग होत नाही. पण त्याने असं चिंतन नाही केलं की बा हे असं मला का घडलं, आजपर्यंत माझ्यामध्ये हे एवढं सामर्थ्य होतं, तर इतकं सामर्थ्य असताना सुद्धा आपल्याला त्या सामर्थ्याचा उपयोग का करता नाही आला, ह्याच्यावर त्यांनी चिंतन केलं नाही. हे चिंतन का नाही झालं त्याच्याकडनं, कारण तो गर्वाने अहंकाराने तो परिपूर्ण झाला होता, तप्त झालेला होता, उत्तेजित झालेला होता. आणि जेव्हा अतिशय बुद्धिमान माणूस सुद्धा, लक्षात घ्या,
जेव्हा तो अतिशय क्रोधामध्ये येतो, तप्त होतो, तेव्हा त्याचा विवेक नष्ट होतो, विचार करण्याची क्षमता नष्ट होते. अगदी आपण प्रत्यक्ष जीवनात सुद्धा आपण पाहतो की अतिशय बुद्धिमान माणसं सुद्धा त्यांना जर कोणीतरी असं काही वागणूक केली की ज्याच्यामुळे ते अतिशय क्रोधात येतात, तप्त होऊन जातात, आणि मग त्यांना काही आपण त्यांना त्यांची असलेली जी काही त्यांची क्षमता असते किंवा योग्यता असते त्या योग्यतेबद्दल त्यांना जर प्रश्न विचारला ना तर ते उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणजे हा सुद्धा आपल्याला नित्य जीवनाचा अनुभव आहे की ते शांत असताना जर विचारलं तर ते उत्तर देऊ शकतात, आणि जेव्हा ते उत्तेजित होतात आणि तेव्हा मग तुम्ही जर विचारलं तर त्यांना साध्या साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, कारण त्यांची जी क्षमता आहे ना त्या क्षणी लुप्त झालेली असते, कारण ते अहंकाराने युक्त असतात. आता इथे अग्नीच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याला अहंकार आणि गर्व तर निर्माण झालाच, पण आपल्यामध्ये परब्रह्म परमेश्वराची शक्ती कार्यरत आहे याची त्यांना यत्किंचितही जाणीव नव्हती. बरं ठीक आहे, जाणीव जरी नसली तरी ते कार्य होत असत. म्हणजे पूर्वी सुद्धा त्यांना जाणीव नसणारच, ज्या अर्थी आज जाणीव नाही तेव्हा पूर्वी सुद्धा जाणीव नसणार त्यांना, पण तरी पूर्वी ते सगळं कार्य करू शकत होते. त्यांच्यामध्ये असलेल्या सगळ्या ज्या काही सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा उपयोग होऊ शकत होता. पण आताही ते सामर्थ्य असूनही उपयोग का नाही झाला, तर त्याच्यावर अहंकाराचा एक लेप आला, क्रोधाचा एक लेप आला, तप्त झाला, आणि त्याच्यामुळे त्याला विस्मरण झालं परमेश्वराचं. ह्या परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे याच पूर्ण विस्मरण आहे, आणि ह्या विस्मरणाबरोबर पुन्हा आणखीन अहंकार आहे, क्रोध आहे, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर जो चांगला शक्तिमान योग्यता असणारा असा तो अग्नी, त्याला जातवेद असा शब्द वापरलाय, त्या अग्नीला साधी ही काडी सुद्धा जाळता आली नाही, आणि म्हणून तो लज्जित झाला, आणि लज्जित होऊन तो त्या परब्रह्म परमेश्वराला न ओळखता तो साधा कुठला दिव्य यक्ष आहे असं पुटपुटत तो आपल्या सर्व देवलोकांमध्ये आला, आणि देवांना सांगायला लागला की आज काहीतरी विचित्र घडलं बरं का, की आज असं घडलं की त्या ठिकाणी मी गेलो द्वेषाने, मी आता काही करायचं तर त्यांनीच मला प्रश्न विचारला की तू कोण आहेस, आणि नंतर मी सांगितलं की मी जातवेद आहे, मग तू काय करू शकतोस, मग मी म्हटलं मी विश्वाला जाऊ शकतो, मी ही काडी जाळून दाखव. हे सगळ्या गोष्टी पाहत असताना प्रत्येक प्रश्नाच्या मागे एक एक टप्पा असा होता की त्याच्यामध्ये उत्तेजन होत होतं, गर्व निर्माण होत होता, अहंकार वाढत होता, आणि त्या अहंकाराला इतका तो अहंकार पराकुटीला गेला की मध्ये असणारी जी काही क्षमता होती ती क्षमता ही तिथे क्षीण झाली, आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा शक्ती शून्य होते तेव्हा तो साधं काम अगदी एका साध्या या कोरड्या अशा शुष्क असणाऱ्या अशा त्या गवताच्या काडीला सुद्धा तो जाळू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून याच्यात आपल्याला काय याच्यामध्ये बोध घ्यायचा हे समजणं आवश्यक आहे, की आपल्याला बोध हे घ्यायचा आहे की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक इंद्रियामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, हे सगळीकडे हा तो परमेश्वरच भरलेला आहे, आणि हा तो परमेश्वरच आपल्याला ऊर्जा देतो, शक्ती देतो, आणि गुणविशेषता देतो. मुख्य म्हणजे काय, परवा अशीच चर्चा करताना हा परमेश्वर काय आहे, कसं आहे, असं मला एक प्रश्न विचारत होते, तेव्हा मी असं सांगितलं की प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये, प्रत्येक जीवमात्रामध्ये त्याचं जे काही वैशिष्ट्य असतं ना त्याच्यामध्ये जे गुणविशेषता असते, तर ती गुणविशेषता जी आहे ती परमेश्वराने स्थापन केलेली असते. ऑक्सिजनचा एक विशिष्ट गुणधर्म आहे, हायड्रोजनचा एक विशिष्ट गुणधर्म आहे, तेव्हा प्रत्येक वायूचे, प्रत्येक मूलद्रव्याचे एक विशिष्ट गुणधर्म असतात, आणि त्या गुणधर्मानेच ते कार्य होत असतं. पण हे ते माहिती नाही ना लोकांना की आपण हे करतोय, काहीतरी विशेष काहीतरी करतोय, तर ह्या आपल्या विशेषत्वामध्ये हे विशेषत्व कोणी टाकलेलं आहे ह्याची आपल्याला कल्पना नसते, आणि म्हणून हे विशेष म्हणजे मीच आहे. हा खऱ्या अर्थाने हे जे सामर्थ्य आपल्याला मिळालेलं असतं, ही विचार करण्याची क्षमता मिळालेली असते, हे जो विवेक प्रस्थापित झालेला असतो, हा विवेक जो आहे तो त्याचं वैशिष्ट्यच असं आहे की तो परब्रह्म परमेश्वराच्याच कृपेने त्याच्या शक्तीने मिळालेलं असतं. तो शक्ती देतो आणि आपली विशेषता तोच चमकवतो. आपल्यामध्ये जी आपण विशेषता म्हणतो ना, बाबा मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी आर्किटेक्ट आहे, असं जे आपण स्वतःबद्दल म्हणतो, तर हे जे काय मी विशेष जो आहे ना त्या विशेषता कशा करता, तर मी खूप अभ्यास केला ना
म्हणून मला हे कौशल्य मिळालं असंही म्हणतो आपण. पण आपण असं कधीही म्हणत नाही की हे सर्व शिकत असताना जे मला सामर्थ्य मिळालं होतं ते सामर्थ्य परमेश्वराने दिलं आणि जी गुणविशेष जे कौशल्य जे मला प्राप्त झालं ते परमेश्वराच्याच कृपेने, त्याच्याच ऊर्जेने, त्याच्या शक्तीने मला मिळालं. म्हणून आज मी जे काही सर्व जनतेचं जे काही सेवा करतो, जे काही विशेष कार्य करतो, ते कार्य करण्याचं श्रेय जे आहे ते श्रेय परमेश्वराला आहे. असं म्हणणारे आपल्यापैकी किती आहेत विचार करा. कारण हा आपल्याला विचार स्पर्श करत नाही. याचं कारण असं आहे की आपण मूलभूत विचारच करत नाही. मग एखाद्या डॉक्टरला जर कोणी म्हटलं की अहो तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही डायग्नोसिस करू शकत नाही, तुम्हाला साधं साधं ह्याच्यामध्ये साधे जे गुण हे असतात, लक्षणं जे असतात, त्या लक्षणावरून त्याचं निदान करण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही, असं समजा एखाद्या डॉक्टरला कोणी म्हटलं तर त्याला भयंकर राग येतो. तो म्हणतो अहो मी MD झालेलो आहे आणि मी किती आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स इतका मोठा आहे, तर मला समजत नाही असं तुम्ही म्हणूच कसं काय शकता. तर ही स्थिती आणि आज्ञाची स्थितीमध्ये फारसा फरक नाहीये. जेव्हा तो डॉक्टर म्हणतो किंवा तो इंजिनियर म्हणतो की तुम्हाला काही कळत नाही, तेव्हा त्याला जो क्रोध आलेला असतो आणि आपल्या क्षमतेवर त्याला जो काही कॉन्फिडन्स म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स असतो, तर तो कशामुळे झालेला आहे. त्याचे दोन कारण आहेत. पहिलं कारण असं की आपल्यामध्ये हे सर्व जे काही क्षमता आली किंवा येण्याच्या प्रक्रियेपासून ते आज आलेली आहे तिथपर्यंत ही केवळ परमेश्वराचीच ऊर्जा त्यात कार्य करते आणि त्याच्याच कृपेने, त्याच्याच ऊर्जेने आपण हे सगळं काम करतो. हे त्याला यत्किंचितही याच्याबद्दलच जाणीवही नसते, त्याला कळतही नसतं आणि कळून घ्यायचंही नसतं. अशी ही तिची परिस्थिती आहे आणि म्हणून या परिस्थितीच्या कारणाने मग त्याला क्रोध येतो. कारण ते माहितीच नाही ना परमेश्वर. एखाद्याला जर म्हटलं असतं अरे तुम्ही फार छान डायग्नोसिस करता, तेव्हा जर तो खरंच परमेश्वराचा भक्त असेल तो म्हणतो की हे सगळी त्यांची कृपा आहे, परमेश्वराच्या कृपेनेच मला हे सगळं जाणवतं किंवा हे ज्ञान त्यांनीच दिलेलं आहे, त्याचंच ज्ञान आहे, त्याचंच सामर्थ्य आहे, त्यालाच क्रेडिट द्यायला पाहिजे. असं एखादा विवेकशील आणि जो परमेश्वराचा भक्त आहे तो असं म्हणेल. आणि ज्याला विवेक नाही तो परमेश्वराचं स्मरणही करणार नाही. एवढंच नव्हे तर तो म्हणेल की माझ्यासारखा श्रेष्ठ डॉक्टर इथे कोणीच नाही आसपास. कोणी जरी फार अगदी पेशंट कठीण झाला असेल तर ते माझ्याकडेच येतात. कारण काय की ते माझं सामर्थ्य आहे, ते माझं कौशल्य आहे. तर असं आपण व्यवहारामध्ये अनेक म्हणजे पदोपदी आपण पाहत असतो की प्रत्येक माणसाला स्वतःच्या कौशल्याचा अतिशय अहंकार असतो आणि त्या अहंकाराच्या कारणाने ते नेहमी म्हणत असतात की आमच्यासारखे मोठे कोणी नाही, आमच्यासारखे श्रीमंत कोणी नाही, आमच्यासारखे बुद्धिमान कोणी नाही. असं हे सगळं हे स्वतःला सर्व विशेषण लावत ते स्वतःच्या मध्ये असलेली जी काही क्षमता असते त्या क्षमतेचं श्रेय ते स्वतःलाच देतात आणि म्हणून अहंकार आणि गर्वाने युक्त होतात. अशा वेळेस साध्या साध्या गोष्टी त्यांना कळत नाहीत. कोणी म्हणतं ना अहो ही गोष्ट फार साधी आहे, आमच्या आजी सुद्धा याला ओळखत होती, तिच्याकडे सुद्धा हे सगळे घरचे नुकसे होते की काय काय उपाय केलं म्हणजे बरं होतं म्हणून. साधी सर्दी झालेली आहे ना एवढी काय काळजी करायची. पण आता अलीकडच्या काळात तर सर्दी झाली की सगळे घाबरतात. खोकला आला, घसा पकडला की मग त्यांना भीती वाटायला लागते आणि त्याच डॉक्टरकडे गेलो तर ते डॉक्टर म्हणतात की तुम्ही ऍडमिट होऊन जा. म्हणजे हा विचारच करत नाही कोणी की ही साधी सुद्धा सर्दी असू शकेल आणि मग भयग्रस्त होतात. मग ही वाटणारी भीती किंवा डॉक्टरांना वाटणारा ओव्हर कॉन्फिडन्स, ह्या सगळ्या गोष्टी कशाचं चिन्ह आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. हे चिन्ह जे आहे हे परमेश्वराच्या ज्या काही ऊर्जा आहेत, त्याची जी कृपा आहे, त्याची जी व्यवस्था आहे, तो जे आपल्याकडून काम करून घेत असतो त्याची जी जाणीव आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव असतो आणि मलाच काय ते सर्व कळतं. आणि माणसं भयग्रस्त का होतात, म्हणजे पेशंट भयग्रस्त का होतात, याचे कारण असे की त्यांच्या सुद्धा अंतःकरणात कुठेही परमेश्वराचं अधिष्ठान नसतं की अरे तो सांभाळणारा तो आहे, आपण आवश्यक ती काळजी घेऊ, पण घ्यायचं काय कारण आहे. पण आज आपण पाहतो समाजामध्ये सगळीकडे भयग्रस्तता आहे आणि याचं एकच कारण आहे ते म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वाचं अज्ञान. त्याचं अज्ञान आहे आणि त्या परमेश्वराचं आपल्यामध्ये आपल्या हृदयात सुद्धा हृदयस्पंदन कोण करतो, तो परमात्माच करतो. अन्नपचन कोण करतो, तो परमात्माच करतो. श्वास प्रश्वास कोण घेतो, तो परमात्माच घेतो. एवढी जरी जाणीव झाली ना तर जो मग श्वास घेतो, जो हृदयस्पंदन करतो तोच सांभाळतो ना. मग तुम्ही थोडेच सांभाळता स्वतःला. तो जर सांभाळत असेल
तर त्याच्यावर निर्भर व्हा ना, त्याच्या आश्रयात जा ना आणि त्याच्यावर विश्वास ठेवा ना. पण तसं होतच नाही ना. आपण विश्वास स्वतःवर ठेवतो, स्वतःच्या अहंकारावर ठेवतो, स्वतःची क्षमता नसताना सुद्धा आपण तो फाजील आत्मविश्वास ज्याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स, त्याच्यावर आपला विश्वास असतो आणि परिणाम काय होतो? तर परिणाम दुःख आहे. हा परिणाम आहे. निराशा आहे, परिणामामध्ये अपयश आहे. हीच गोष्ट इथे ह्या अग्निदेवतेच्या बद्दल सांगितली. ही अग्निदेवता जी आहे ही स्वतःला खूप अतिशय जातवेदा म्हणून घेत होती, की ज्याला सर्व ब्रह्मांडाचं जाणीव ज्ञान आहे त्याला अजून कोण शिकवणार हो, असं त्याला वाटत होतं. आणि त्यांनी साधी कोरडी शुष्क अशी गवताची काडी सुद्धा त्यांनी जाळून दाखवली नव्हती. कारण त्या क्षणी तो यक्ष जो परब्रह्म परमात्मा आहे त्याला ह्याचा अहंकार पूर्ण नष्ट करायचा होता. ही दया आहे त्याची. त्या परमेश्वराने अहंकार दूर करण्याकरता आणि म्हणून त्यांनी त्या असा प्रसंग आणला की तो अहंकार पहिल्यांदा वाढवला, खूप इतका वाढला गगनाला जाऊन भिडला तो अहंकार. आणि मग एका क्षणात तो अहंकार कोसळून पडला. म्हणजे इथे परमेश्वराची लीला आहे की त्याने त्या अग्नीचा अहंकार नष्ट करण्याकरता हा प्रसंग घडवून आणला. तसा प्रसंग आपल्या आयुष्यात सुद्धा कधीतरी कळत नकळतपणे घडलेला असेल, आठवा तुम्ही. आणि त्यावेळेस आपल्याला हे लक्षात नाही येत की आपला अहंकार कोसळला, पण कोणी हा अहंकार नष्ट केला? तर तो परमेश्वरानेच केलेला आहे. त्या यक्षाच्या रूपात तो अग्निसमोर गेला. आपल्या समोर अनेक वेगवेगळ्या रूपात तो येत असेल आणि तो आपला अहंकार, म्हणजे तुला काहीच कळत नाही हे तरी तुला कळलं का? माणसाला एवढं तरी कळालं पाहिजे की मला काहीच कळत नाही. माणसाला एवढं तरी ज्ञान झालं पाहिजे की माझं सगळं अज्ञानच आहे. इतक्या स्थितीपर्यंत तरी तुम्ही जाता का? नाही, मला सगळं कळतं. सगळं कळतं म्हणताना परमेश्वर त्याचा अहंकार दूर करतो. म्हणून आपण सगळ्या लोकांनी हे सावध झालं पाहिजे की आपल्यामध्ये अहंकार निर्माण होता कामा नये आणि आपणच सगळं करतो ही भूमिका आपण सोडून दिली पाहिजे. तर आपण परमेश्वराच्या आश्रयामध्ये आहोत. आपल्यामध्ये जे जे काही आपण कार्य करतो आणि कार्य करण्याचं जे सामर्थ्य आहे ते केवळ परमेश्वरामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. असं आपल्याला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर काय हेही कळणार नाही आणि आपण काय आहोत हेही कळणार नाही आणि हे जग काय आहे तेही कळणार नाही. असं हे अज्ञानाचं साम्राज्य आपल्यामध्ये असेल आणि तरी आम्ही ज्ञानी आहोत अशा प्रकारचा अहंकार राहील. म्हणून त्याच्यापासून आपल्याला सावध करण्याकरता म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे. तेव्हा अशी ही अग्नीची गोष्ट झाली. आता त्याच्यानंतर ही वायूची गोष्ट सांगतात. म्हणजे पुढे काय श्लोक आहे 7वा की अथ वायुम ब्रुवन वायू वेतद विजानिही किमे तत् यक्षमिति तथे. अन्वय असा की अथ वायुम अब्रुवन वायो एतत् विजानिही एतत् यक्षम किम इति तथा. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा आहे की तेव्हा वायुदेवास देवतांनी पुढे सांगितले. म्हणजे आता अग्नीचा विषय संपला, आता वायुदेवाचा विषय की अग्नी करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी वायुदेवास सर्व देवांनी इंद्रासहित इंद्राने वायुदेवाला सांगितलं की हे वायुदेवा, आता तुम्ही तरी त्या ठिकाणी जाऊन त्या यक्षाच्या बाबतीत सर्व प्रकारे माहिती जाणून घ्यावी आणि ती परिपूर्ण असलेली माहिती आम्हाला येऊन सांगावी की हा दिव्य यक्ष नेमका कोण आहे. यावर वायुदेव म्हणाले की हे तर काम फारच सोपं आहे, हे अत्यंत उत्तम आणि सर्वोत्तम कार्य आहे आणि ते मी एका क्षणात मी निश्चितच करेन. पुन्हा तोच प्रकार झाला जे अग्नीच्या बाबतीत झालं, तोच प्रकार झाला की त्या वायूला असं वाटलं की हे तर फार सोपं आहे की त्याला हा अग्नी अयशस्वी कसा झाला काय माहितीये, पण मला अपयश मिळणार नाही, मी आता निश्चितच हे सहजतेने काम करेल. अशा हे दर्प, गर्व, अहंकार ज्याला म्हणतात त्या अहंकाराने त्याने असे उच्चार काढले. तेव्हा या सर्व ह्याचा आशय असा आहे की अग्निदेव अयशस्वी होऊन परत आले आणि असं हे पाहत असताना सुद्धा देवतांनी पुन्हा ह्याच कार्याकरता हे अप्रतिम शक्तिशाली वायुदेवास निवडलं आणि वायुदेवाला सांगितलं की वायुदेवा, आपण जाऊन त्या यक्षाची संपूर्ण माहिती काढावी की हा यक्ष नेमका कोण आहे. तेव्हा वायुदेवास ही आपल्या बुद्धी आणि शक्तीचा अत्यंत गर्व झाला होता आणि त्यामुळे वायुदेव म्हणाले की उत्तम, मी ही कामगिरी अतिशय सहजतेने पार पाडेल आणि आत्ताच त्या यक्षाची संपूर्ण माहिती काढून तुम्हाला येऊन सांगेन, असं हा वायुदेव म्हणतो.
त्याच्यानंतर पुढे 8व्या श्लोकामध्ये असं आहे की तदभ्यद्रवत तमभ्य वदत कोसिती वायुर्वा अहमस्मी त्यात ब्रवीन मातरिश्वा वा अहमस्मिती तत् अन्वय असा की तत् अभ्यद्रवत तम अभ्यवदत कहा असी इति अब्रवीत अहम वै वायुः अस्मि इति अहम वै मातरिश्वा अस्मि इति. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की त्याच्या म्हणजे यक्षाच्या जवळ वायुदेवता धावतच गेले आणि तेव्हा त्यास देखील त्या दिव्य यक्षाने असा प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात. तेव्हा वायूने सांगितले की मी तर प्रसिद्ध वायुदेव आहे आणि असे की मीच तो मातरिश्वा ह्या नावाने प्रसिद्ध आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या म्हणजे ज्या पद्धतीने यक्षाने अग्नीला ज्या पद्धतीने वागणूक दिली अगदी त्याच्यात कुठलाही भेद न करता तशीच वागणूक दिली. आणि वायुदेवतांनी असं विचारलं की अग्नी काहीतरी विसरून गेला असेल म्हणून त्याला अपयश मिळालं असेल, पण या यक्षाबद्दलची संपूर्ण माहिती मी अत्यंत सुलभतेने ही कामगिरी परिपूर्ण करेल आणि या कामगिरीच्या सफलतेचे श्रेय आता मलाच मिळणार आहे असा गर्व असा अहंकार घेऊन वायुदेव जो आहे तो त्वरित त्या यक्षाजवळ पोहोचला. आणि त्या वायुदेवाला आपल्या जवळ आलेला पाहून यक्षाने पूर्वीप्रमाणेच प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात. त्या वायूने हे सर्व विसरला वायुदेव तिथे सुद्धा की आपण काय कामा करता आलो आहोत. आपण यक्षाला प्रश्न विचारायचो तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचं ठिकाण कोणतं, येण्याचं प्रयोजन काय, हे सगळे प्रश्न वायुदेवाने विचारायचे होते. पण जसा तो यक्षाच्या जवळ आला तत्क्षणी त्याला विस्मरण झालं की आपण काय विचारायचंय आणि त्या विस्मरणामुळे तो जवळ आला आणि स्तब्ध उभा राहिला आणि यक्षानेच उलट प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात. आणि हा प्रश्न विचारल्यावर कुठल्याही अहंकारी माणसाला उद्या एक पंतप्रधान जर तुमच्याकडे आले आणि तुम्ही विचारले की कोण आहे बाबा, काय पाहिजे तुम्हाला, काय, तर त्यांना काय वाटेल, अरे सगळं जग मला ओळखतं, जगामध्ये माझी किंमत आहे आणि मी यांच्या घरी आल्यानंतर माझं स्वागत करणं तर दूरच राहिलं, पण तुम्ही कोण आहात असं विचारलं तर त्यांना काय वाटेल. तेच ह्या वायुदेवाला वाटलं किंवा आपण एवढे प्रसिद्ध आहोत, आपण गौरवपूर्ण आहोत, सगळीकडे माझी प्रसिद्धी आहे, माझा गौरव सगळेजण करतात. आणि असं असताना ह्याने असा प्रश्न विचारला म्हणून त्याने अतिशय गर्वाने अहंकाराने उत्तेजित होऊन उत्तर दिलं की अरे मी तर प्रसिद्ध वायू आहे, माझेच अत्यंत गौरवमय आणि रहस्यमय असं नाव मातरिश्वा असे आहे, तेव्हा असा हा मी श्रेष्ठ वायू आहे असं त्या ठिकाणी तो त्याचं उत्तर दिले. तेव्हा त्याच्या पुढचा जो श्लोक आहे तो यक्षरूपी ब्रह्मतत्वाने म्हणजे परमेश्वराने पुढे वायूस विचारले. आता पुढचा प्रश्न तो आलाच त्या निमित्ताने, जसा तो अग्नीला पहिला प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात आणि दुसरा प्रश्न जो आहे तुम्ही काय करू शकता, तुमच्यात काय सामर्थ्य आहे, बस तोच प्रश्न इथे 9व्या श्लोकामध्ये परमेश्वराने वायुदेवास विचारले की तस्मिन् स्वाईं किम वीर्यम इति अभिदम सर्वमादीयम यदिदम पृथ्व्यामिति. तस्मिन् अन्वय असा की तस्मिन् त्वयि किम वीर्यम इति अपि पृथ्व्याम यत इदम सर्वम आददीयम इति. आता उत्तर प्रश्न आणि उत्तर त्याच पद्धतीने झालेले आहे की वर सांगितलेल्या हा नाम असताना तुझं वायूमध्ये काय सामर्थ्य आहे, परमेश्वराने या यक्षाने विचारलं, हे मला दाखव बरं. तेव्हा वायूने असं उत्तर दिलं की जर मी इच्छा करेन तर ह्या पृथ्वीवर जे काही आहे ते सर्वच्या सर्व हे उचलून आकाशामध्ये उडवून देईल इतकं माझं सामर्थ्य आहे. आपण गेलो कशा करता, आपण उत्तर काय देतोय, आपण गेलो तिथे यक्ष कोण आहे ही माहिती घेण्याकरता आणि आपण यक्षाच्याच प्रश्नाची उत्तर देतोय. आपण प्रश्न विचारायच्या ऐवजी तेव्हा यक्षाने प्रश्न विचारले की अरे तू कोण आहेस, तर आधी विचारलं मी वायू आहे, मग आता तुझं काय सामर्थ्य आहे, तुझं काय सामर्थ्य म्हणताना सुद्धा यक्षाने त्याची खिल्ली उडवली आहे, त्याची थट्टा केली आहे. पण हे लक्षातच आलं नाही. आणि हे नेहमी लक्षात घ्या, व्यवहारामध्ये जेव्हा तुम्हाला उत्तेजित करायचं असतं ना तेव्हा जे अतिशय छद्मी लोक जे असतात, डिप्लोमॅटिक जे असतात, ते तुमचा अहंकार कसा दुखवला जाईल ह्याचा विचार करतात आणि तुम्हाला क्रोधात कसा आणता येईल. अगदी त्या पद्धतीने इथे छद्म केलेलं आहे आणि ह्याने म्हटलंय
की अरे तू कोण आहेस पहिल्यांदा, तर मी अमुक अमुक वायू आहे, असं आहे तसं. ठीक आहे, जे काय असेल तू वायू असशील, कोण बी असशील, पण तुझ्यात काय सामर्थ्य आहे. आता हा प्रश्न विचारला, जसा तो अग्नी खवळला ना तसाच हा वायू खवळला. तेव्हा या श्लोकाचा आशय असा आहे की वायूची पण अग्निप्रमाणेच गर्भोक्ती ऐकून परमेश्वराने त्या वायूस तसाच अजाणपणे दाखवत, स्वतः अजाण दाखवत बोलण्यास सुरुवात केली की ठीक आहे बाबा, आपण वायुदेवता आहात आणि मातरिश्वा अंतरिक्षात आधाराशिवाय प्रवाहित होत असणारे ते आपणच आहात. ही तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण मला आता असं सांगा की आपल्यात अशी कोणती शक्ती आहे आणि आपण नेमकं काय करून दाखवू शकता, असं त्याच्या अहंकाराला डिवचणारा प्रश्न विचारला. आणि या प्रश्नावर वायूने देखील पुन्हा एकदा गर्वाने युक्त होऊन, अहंकाराने युक्त होऊन असा प्रश्न दिला, मी जर इच्छा केली तर साऱ्या भूमंडलामध्ये जे काही दृश्यमान होत आहे त्या सर्वांच मी आधाराविनाच उचलून घेईन आणि उडवून देईन. आता आपण पाहतो वावटळ झाली किंवा चक्रीवादळ झालं अगदी म्हणजे वृक्ष उन्मळून निघतात, आणि कितीतरी पत्रे घरावरचे हे असे आकाशात उंच उंच उडायला लागतात. वस्तुतः त्यांना वजन खूप असतं, पण ते आधाराविनाच उचलून धरणे पुढे आणि त्याला आकाशात उंच उडवणे हे वायूचं लक्षण आहे. हे आपण प्रत्यक्ष पाहतो, टीव्हीवर व्हिडिओ झालेले असतात की मोठं चक्रीवादळ झालं तर ते काय काय सगळा धुमाकूळ माजवतं. त्याप्रमाणे त्या वायूमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे हे आपण प्रत्यक्ष नेहमी आपल्या प्रत्यक्ष व्यवहारामधल्या त्या उदाहरणामध्ये आपण पाहत असतो की हा जो वायू आहे हा वायू काय वाटेल ते आकाशात उडवू शकतो. हेच त्याने त्या यक्षाला सांगितलं की मी जर ठरवलं तर मी काहीही करू शकतो आणि मी आकाशामध्ये या सर्वांना उडवू शकतो, असं हे माझं सामर्थ्य आहे. तर तेव्हा ह्या सामर्थ्याला तू कमी समजू नकोस, इतकं मी सामर्थ्यवान आहे. अशा प्रकारचं त्याने हा आपलं वर्णन केलं. आपला अहंकार, आपला दर्प जो आहे तो त्या ठिकाणी व्यक्त केला. आणि त्याच्यावर मग पुढचा जो श्लोक आहे तो 10वा श्लोक, आता 11:42 झाले. तेव्हा पुढे जे काही केलेलं आहे ते अगदी त्यासारखंच आहे जवळपास. ते आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत की त्याच्यामध्ये असंच झालेलं आहे पुढे की त्यांनी पुन्हा एकदा ती शुष्क काडी ठेवली आणि याला उडवून दाखवा असं म्हटलंय. आणि तो सुद्धा त्याच्यामध्ये चकित झाला की एवढं क्षुल्लक काम मला दिलेलं आहे, माझ्या योग्यतेचं हे कामच नाही. आणि असं म्हणून तो त्या ठिकाणी हतबल कसा झाला, शक्तिहीन कसा झाला, याचं वर्णन हे 10व्या श्लोकामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो काही विषय आहे तो विस्ताराने इंद्रदेवतेबद्दल पुढे सांगितला आहे. या सगळ्याचा मूळ अर्थ असा आहे की कितीही योग्यता असणारा मनुष्य असो, त्याच्यामध्ये कितीही क्षमता असलेला असो, जोपर्यंत तो परब्रह्म परमेश्वराच्या पूर्ण ह्या शक्तीला त्याच्या धारणेमध्ये तो प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत त्याची ती श्रद्धा की परमेश्वरच आपल्या माध्यमातून कार्य करतो अशा प्रकारचा विचार त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत त्याचं कधीही अधपतन होईल सांगता येत नाही. कारण तो अहंकारानेच आणि त्याच्या आपल्या स्वतःच्या आत्मविश्वास म्हणजे तो आत्मविश्वास नसतो, तो फाजील विश्वास असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो. आणि त्याच्यामुळे त्याची काय स्थिती व्यवहारात होते आपण अनेक मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांमध्ये पण पाहिलेलं आहे की असा गर्व ठेवणाऱ्या माणसाचं काय काय झालेलं आहे. हे आपण जर इतिहास पाहिला तर राजे, मोठे मोठे राजे रजवाडे, पंतप्रधानाच्या पदापर्यंत गेलेले असे सगळे जे आहेत, जेव्हा त्यांना अतिशय गर्व होतो आणि ते आपण सत्ताधीश आहोत, आपण हुकुमशाह आहोत आणि आपण ह्या समाजाचं काही करू शकतो असं विचार जेव्हा आला तेव्हा त्यांची सत्ता कशी धुळीला मिळाली हे आपण मागच्या सगळ्या इतिहासामध्ये पाहू शकतो. आणि असा अहंकार, असा दर्प हा ठेवता कामा नये. नेहमी परब्रह्म परमेश्वराला शरण जावं, त्याच्या शक्तीचं नेहमी आठवण ठेवावी आणि आपल्या माध्यमातून तोच कार्य करतो अशा प्रकारची जाणीव ठेवूनच आपण आपलं कर्तव्य करावं, असा ह्याच्यातून हा निष्कर्ष आहे. त्यामुळे आपण पुढच्या रविवारी आपण ह्या 10व्या श्लोकापासून हा 3रा खंड पूर्ण करून 4थ्या खंडाला आपण प्रारंभ करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.